राष्ट्रवादी शरद पवार गटाचा पूर्ण पॅनल विजयी। म्हैसाळ जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने घवघवीत यश संपादन करत पूर्ण पॅनल विजय मिळवला आहे। या निकालामुळे परिसरात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे। म्हैसाळ जिल्हा परिषद गटातून वर्षा सचिन कांबळे यांनी निर्णायक विजय मिळवला आहे। तसेच म्हैसाळ पंचायत समिती गणातून गायत्री घोरपडे यांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात करत यश संपादन केले। टाकळी पंचायत समिती गणातून रिदा सुलेमान मुजावर यांनीही स्पष्ट मताधिक्याने विजय मिळवून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या विजयात भर घातली आहे। या तिन्ही जागांवरील विजयामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचा पूर्ण पॅनल विजयी ठरला असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे। विजयानंतर समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी करत आणि एकमेकांना शुभेच्छा देत आनंद साजरा केला। या यशाचे श्रेय स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची मेहनत आणि मतदारांनी दाखवलेल्या विश्वासाला देण्यात येत असून आगामी काळात विकास कामांना गती देण्याचा निर्धार नवनिर्वाचित प्रतिनिधींनी व्यक्त केला आहे। सांगली जिल्हा परिषदेच्या म्हैसाळ गटातून म्हैसाळ जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार वर्षा सचिन कांबळे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीनं त्यांना उमेदवारी मिळालेली होती। त्यांचा या ठिकाणी म्हैसाळ गटातून 1393 इतक्या भरघोस मतांनी या ठिकाणी विजय झालेला आहे। त्याचप्रमाणे म्हैसाळ पंचायत समिती गणातून गायत्री घोरपडे यांचासुद्धा या ठिकाणी 745 मतांना विजय झालेला आहे। त्याचप्रमाणे टाकळी पंचायत समिती गणातून रिदा सुलेमान मुजावर यासुद्धा शरद पवार पक्षाच्या उमेदवार होत्या, त्यासुद्धा या ठिकाणी भरघोस मतांनी विजय झालेले आहेत। म्हैसाळ गटातील सर्व मतदार आणि बंधू भगिनींचं या ठिकाणी मनापासून त्यांचं या ठिकाणी आभार, कारण ही लढाई विचाराची लढाई होती, ही लढाई धनशक्तीच्या विरोधातली लढाई होती आणि संघर्षाची लढाई होती। या ठिकाणी सर्व मतदार बंधू भगिनींचं आणि ज्या लोकांनी या ठिकाणी या निवडणुकीमध्ये आम्हाला सहकार्य केलं त्यांचं आणि या ठिकाणी राष्ट्रवादी पक्षाचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेब, म्हैसाळ गटाचे नेते, सांगली जिल्ह्याचे नेते आदरणीय मनोहर शिंदे आणि त्याचबरोबर असंख्य लोकांनी या ठिकाणी जो राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांच्या वरती विश्वास ठेवला त्याबद्दल त्यांचं मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो, त्यांचा आभार व्यक्त करतो। आणि या ठिकाणी आपल्या पत्रकार बांधवांनी सुद्धा या ठिकाणी चांगला आम्हाला प्रतिसाद दिला। प्रचाराची रणनीतीच्या वेळेला आपल्या पत्रकार बांधवांसुद्धा या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो, पोलीस प्रशासनाचा धन्यवाद व्यक्त करतो, सर्व प्रशासनाचा धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो। जय भीम, जय शिवराय, जय संविधान। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षामध्ये प्रवेश केला होता त्या दिवशी मी सगळे आमचे सुशांतदादा घोरपडे असतील, आमचे बोलवाडचे सर्व कार्यकर्ते असतील, आमचे मार्गदर्शक संगलके साहेब असतील आणि जिथं ज्यावेळेला पक्षप्रवेश झाला त्यावेळेला सांगितलं होतं की बाबा म्हैसाळ गट गेल्या 2017ला आपल्या ताब्यातून गेलेला आहे आणि दोन्ही पंचायत समिती या ठिकाणी म्हणजे बाबा तुमच्या ताब्यात आम्ही देणार सर्व कार्यकर्ते, आणि तो शब्द या ठिकाणी आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी बाबांना या ठिकाणी म्हैसाळ जिल्हा परिषद गट आणि जयंत पाटील साहेबांना म्हैसाळ जिल्हा परिषद गट या ठिकाणी आपण दिलेला आहे।